पद्म पुरस्कारांची घोषणा झालेली आहे आणि महाराष्ट्रातल्या 3 व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर झालेत. डॉक्टर मारुती चितमपल्ली जे ज्येष्ठ वन अभ्यासक आहेत आणि ज्येष्ठ साहित्यिक आहेत. त्यांच्यासोबतच डॉक्टर विलास डांगरे जे नागपूरचे आहेत, होमिओपॅथीमध्ये अनेक वर्षांपासून प्रॅक्टिस करतात आणि तिसरं नाव आहे चैत्राम पवार. तर हे चैत्राम पवार नेमके कोण आहे, हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चैत्राम पवार हे सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि नुसते सामाजिक कार्यकर्ते नाही, तर पर्यावरणामध्ये अत्यंत मोठं त्यांचं काम आहे. धुळे जिल्ह्यातल्या साक्री गावामधला एक आदिवासी पाडा आहे बारीपाडा नावाचा. तिथून ते येतात आणि एखादं ओसाड गाव कशा पद्धतीने हरित होऊ शकतं आणि फक्त हरित होऊ शकत नाही, तर कुठल्या टप्प्याटप्प्याने आणि सध्या जे काही जगामध्ये सुरू आहे, ज्या काही अडचणी विशेषतः पर्यावरणामध्ये येतात, त्यावर कसं मात करू शकतं, याचं अत्यंत उत्तम उदाहरण बारीपाडा आहे. मग मृदा संवर्धन असू द्या किंवा सौर ऊर्जा किंवा विविध जे काही प्रकार आहेत पर्यावरणामधले, ज्या काही गरजा आहेत, त्या सगळ्या ओळखून अत्यंत सुंदर त्यांनी या गावाचं मॉडेल तयार केलं. बायोडायव्हर्सिटीचा अभ्यास केला आणि त्यातून काम केलं. त्यामुळे फक्त भारतामध्ये नाही, तर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत आणि आज त्यांना पद्म पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यांना सकाळतर्फे मनापासून त्यांचं अभिनंदन.